नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण BA भाग 2 सेमिस्टर 3 पेपर 3 भारतीय शासन आणि राजकारण यातील प्रकरण पहिले उद्देशपत्रिका आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत, त्याचा अभ्यास आपण केलेला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण दुसरे भारतीय संविधानाची मूलभूत वैशिष्ट्ये याचा आपण अभ्यास करणार आहोत। साधारणतः भारतीय संविधानाची 10 ते 15 वैशिष्ट्ये आहेत, त्याची आपण प्रस्तावना स्वरूप आजच्या या व्हिडिओमध्ये ओळख करून घेणार आहोत। मित्रांनो, प्रत्येक देशाच्या संविधानावर अन्य देशाच्या संविधानाचा काही ना काही प्रभाव असतो। दुसऱ्या देशाच्या संविधानापेक्षा आपल्या देशाची संविधाने काही वेगळी असतात, त्याची वैशिष्ट्ये सुद्धा वेगळी असतात। त्याचा प्रभाव त्या देशाच्या राज्य आणि शासन व्यवस्थेच्या स्वरूपावर पडला असतो। उदाहरणार्थ, भारतीय संविधानानुसार हे प्रजासत्ताक आणि गणराज्य आहे, म्हणून भारताचा राष्ट्रप्रमुख हा निर्वाचित आहे। म्हणजे आपण संसदीय शासन प्रणाली आपण ब्रिटनकडून घेतलेली आहे, तरी पण ब्रिटनचा राजा म्हणजेच राष्ट्राध्यक्ष किंवा राष्ट्रपती असं म्हटलं तरी चालेल। म्हणजे आपला राष्ट्रपती तर तिथला राजा आणि तिथला राजा तर आपला राष्ट्रपती। तिथला राजा हा नियुक्त केलेला असतो, वंश परंपरेने गादीवर बसतो, पण आपल्या देशाचा राष्ट्रप्रमुख अर्थात राष्ट्रपती हा निवडणुकीद्वारे निवडून येतो, म्हणजेच निर्वाचित आहे। याचा अर्थ असा की प्रत्येक देशाच्या संविधानाची वैशिष्ट्ये ही काहीशी वेगळ्या प्रमाणात असतात आणि म्हणून त्या देशाच्या संविधानाचा वैशिष्ट्यांचा अभ्यास केल्यानंतर भारतीय संविधान हे जगात सर्वश्रेष्ठ आणि मार्गदर्शक कसे आहेत हे आपल्याला त्यातून कळते। भारतीय संविधानाचं आपण पहिलं वैशिष्ट्य पाहिलं तर सर्वात मोठे लिखित संविधान म्हणून भारताचं संविधान आहे, जगातलं सर्वात मोठं। 395 मूळ संविधानामध्ये 395 कलमी होती, आता 420च्या जवळपास आपल्या भारतीय संविधानामध्ये कलमे आहेत। त्यानंतर संघराज्य व्यवस्था आपल्या संविधानामध्ये आपण संघराज्य अनेक संघ मिळून हा देश झालेला आहे। त्यानंतर मूलभूत अधिकार आणि मूलभूत कर्तव्ये यांचा सुद्धा त्या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे। त्यानंतर न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आहे, सार्वजनिक प्रौढ मताधिकार आहेत, जनतेचे सार्वभौमत्व आहेत, धर्मनिरपेक्ष राज्य आहेत। अशा अनेक कारणामुळे भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं संविधान ठरलेलं आहे, लिखित ठरलेलं आहे। त्यानंतर शक्तिशाली दुसरं वैशिष्ट्य आहे शक्तिशाली केंद्र सरकार। भारत जरी घटक राज्य असलं तरी सर्वोच्च सत्ता ही केंद्र सरकारला आहे। देशामध्ये राष्ट्रीय आणीबाणी, आर्थिक आणीबाणी आणि राज्य आणीबाणी लावण्याचा अधिकार हा केंद्र सरकारचा अधिकार आहे, राष्ट्रपतीचा अधिकार आहे। परंतु संसदीय शासन व्यवस्थेमध्ये राष्ट्रपती हा नाममात्र प्रमुख असतो आणि त्याचा सर्वच्या सर्व अधिकारांचा वापर वास्तविक शासक प्रमुख करतो आणि तो पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ करतो। अर्थात देशात किंवा राज्यामध्ये घटक राज्यामध्ये आणीबाणी लावण्याचा अधिकार हा केंद्र सरकारचा आहे आणि आणीबाणी लावल्यानंतर संपूर्ण अधिकार हे केंद्र सरकारकडे हस्तांतरित होते। यावरून केंद्र सरकार तसेच संघ सूची, राज्य सूची आणि समवर्त सूचीमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर केंद्र सूचीमध्ये 97 विषय आहेत की ज्यावर कायदा करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे। म्हणजे अधिकाराच्या बाबतीमध्ये सुद्धा केंद्र सरकारला सर्वोच्च सत्ता प्राप्त झालेली आहे। अशा पद्धतीनं शक्तिशाली केंद्र सरकार हे भारतीय संविधानाचे एक वैशिष्ट्य आहे। त्यानंतर आपण पाहूया संसदीय शासन पद्धती आपण इंग्लंड बुक कडून घेतलेली आहे, परंतु ती जशीच्या तशी आपण स्वीकारलेली नाही आहे। तर त्यामध्ये काही प्रमाणामध्ये आपण सुधारणा सुद्धा केलेल्या आहेत।
आणि म्हणून संसदीय शासन पद्धती हे भारतीय संविधानाचे एक वैशिष्ट्य आहे. त्यानंतर मूलभूत अधिकार आणि मूलभूत कर्तव्य यांचा सुद्धा भारतीय संविधानामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. जे राज्य नागरिकांना जास्तीत जास्त अधिकार देतात त्या राज्याचा झपाट्याने विकास होतो, अधिकतम लोकांचे अधिकतम सुख, या म्हणीप्रमाणे भारतीय संविधानामध्ये सुद्धा प्रत्येक नागरिकांच्या मूलभूत अधिकारांची स्पष्टपणे नोंद करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर मूलभूत कर्तव्यांची सुद्धा 10 मूलभूत कर्तव्ये आहेत त्याची सुद्धा नोंद करण्यात आलेली आहे. त्यानंतर भारतीय संविधानामध्ये राज्य धोरणांची नीती निर्देशक तत्वे, राज्यकर्त्यांनी शासनकर्त्यांनी कशा पद्धतीनं देशांतर्गत विकासाचं नियोजन केलं पाहिजे यासाठी राज्य धोरणांची नीती निर्देशक तत्वे ही भारतीय संविधानामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत आणि त्या नीती निर्देशक तत्वाला अनुसरून या देशाचा राज्यकारभार राज्यकर्त्यांनी चालवावा हे या राज्य धोरणांच्या नीती निर्देशक तत्वाला अपेक्षित आहेत आणि म्हणून त्याचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. या राज्य धोरणांच्या निर्देशक तत्वाचं उल्लंघन जर केलं तर आपल्याला कुठेही जाता येत नाही. म्हणजे जसं मूलभूत अधिकारांना सर्वोच्च न्यायालयाचं संरक्षण आहे तसं नीती निर्देशक तत्वांना नाही आहे. त्यानंतर न्यायपालिकेचे स्वातंत्र्य, कार्यकारी आणि कायदे मंडळापासून न्याय व्यवस्था ही स्वतंत्र ठेवण्यात आलेली आहे. हे 7वं वैशिष्ट्य आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यासायचं आहे. त्यानंतर सार्वत्रिक प्रौढ मताधिकार, म्हणजे वयाची ज्यांनी 18 वर्ष पूर्ण केली अशा सर्वांना मतदानाचा अधिकार यामध्ये देण्यात आलेला आहे. त्यानंतर धर्मनिरपेक्ष राज्य, ज्याला सेक्युलर म्हणू आपण, भारत देशाचा कुठलाही राजधर्म नाही आहे. भारतामध्ये अनेक जाती धर्म पंथाचे लोक राहतात, परंतु भारतीय राजकीय व्यवस्थेने कुठलाच असा धर्म स्वीकारलेला नाही आहे. निधर्मी राष्ट्र म्हणून किंवा धर्मनिरपेक्ष राष्ट्र अशा पद्धतीनं भारतीय संविधानाचं एक वैशिष्ट्य आहे. त्यानंतर लोकशाही व्यवस्थेच्या आधारभूत रचना आणि घटना दुरुस्तीच्या अभिनव पद्धती अशा पद्धतीनं जवळपास 11 भारतीय संविधानाच्या वैशिष्ट्यांचा आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यास करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे प्रत्येक भारतीय संविधानाच्या वैशिष्ट्यावर आपण सविस्तर चर्चा करूया. मी या ठिकाणी इथेच थांबतो आहे. हा व्हिडिओ बघून आपण लाईक करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट्स द्या. जय हिंद, जय भारत.